नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही या चित्रपटाचे 18व्या दिवसाचं कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांचा चित्रपट गुलखंद हा 2025 मधला दुसरा सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट मराठीमधला बनलेला आहे। हा चित्रपट आता सर्वात अधिक कमाई करणारा मराठीमधला गुलखंद चित्रपटाच्या अगदी जवळ आलेला आहे। गुलखंद या चित्रपटाने 4,92,00,000ची कमाई केलेली आहे आणि आता थांबायचं नाही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 18व्या दिवशी 45 लाखाची कमाई केलेली आहे। ती पहिल्या दिवशी म्हणजे या चित्रपटाने पहिल्या दिवशी 45 लाखाची कमाई केलेली, तितकीच कमाई आता या चित्रपटाने 18व्या दिवशी 45 लाख रुपये कमवलेले आहे। आणि या चित्रपटाने पहिला 16व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती आणि 17व्या दिवशी या चित्रपटाने 30 लाखाची कमाई केली होती आणि तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने एकूण या चित्रपटाने 51 लाखाची कमाई केलेली आहे। तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने 51 लाखाची कमाई केलेली आहे आणि या चित्रपटाचे बजेट 4 कोटी रुपये होते आणि आता या चित्रपटाने आपली बजेट वसूल केलेले आहे आणि नफा पण आता हा चित्रपट घेत आहे आणि हा चित्रपट चांगला चाललेला आहे। 15% नफा या चित्रपटाने आतापर्यंत कमवलेला आहे। म्हणजे या चित्रपटाची आता 18 दिवसापर्यंत या चित्रपटाने 4,62,00,000ची कमाई या चित्रपटाने 18व्या दिवसापर्यंत केलेली आहे। म्हणजे हा चित्रपटाला आता नफा होत आहे आणि हा चित्रपटाला MIDB मध्ये या चित्रपटाला 8.9ची रेटिंग मिळाली होती। आता थांबायचं नाही या चित्रपटामध्ये सिद्धार्थ जाधव, भरत जाधव, ओम भूतकर, पन पेटे, आशुतोष गोवारीकर यासारखे दिग्गज कलाकारांची महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटामध्ये आहे। या चित्रपटाचं दिग्दर्शन शिवराज वायचल यांनी केलेले आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही या चित्रपटाचे 18व्या दिवसाचं कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांचा चित्रपट गुलखंद हा 2025 मधला दुसरा सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट मराठीमधला बनलेला आहे। हा चित्रपट आता सर्वात अधिक कमाई करणारा मराठीमधला गुलखंद चित्रपटाच्या अगदी जवळ आलेला आहे। गुलखंद या चित्रपटाने 4,92,00,000ची कमाई केलेली आहे आणि आता थांबायचं नाही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 18व्या दिवशी 45 लाखाची कमाई केलेली आहे। ती पहिल्या दिवशी म्हणजे या चित्रपटाने पहिल्या दिवशी 45 लाखाची कमाई केलेली, तितकीच कमाई आता या चित्रपटाने 18व्या दिवशी 45 लाख रुपये कमवलेले आहे आणि या चित्रपटाने पहिला 16व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती आणि 17व्या दिवशी या चित्रपटाने 30 लाखाची कमाई केली होती आणि तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने एकूण या चित्रपटाने 51 लाखाची कमाई केलेली आहे। तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने 51 लाखाची कमाई केलेली आहे आणि या चित्रपटाचे बजेट 4 कोटी रुपये होते आणि आता या चित्रपटाने आपली बजेट वसूल केलेले आहे आणि नफा पण आता हा चित्रपट घेत आहे आणि हा चित्रपट चांगला चाललेला आहे। 15% नफा या चित्रपटाने आतापर्यंत कमवलेला आहे। म्हणजे या चित्रपटाची आता 18 दिवसापर्यंत या चित्रपटाने 4,62,00,000ची कमाई या चित्रपटाने 18व्या दिवसापर्यंत केलेली आहे। म्हणजे हा चित्रपटाला आता नफा होत आहे आणि हा चित्रपटाला MIDB मध्ये या चित्रपटाला 8.9ची रेटिंग मिळाली होती। आता थांबायचं नाही या चित्रपटामध्ये सिद्धार्थ जाधव, भरत जाधव, ओम भूतकर, पन पेटे, आशुतोष गोवारीकर यासारखे दिग्गज कलाकारांची महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटामध्ये आहे। या चित्रपटाचं दिग्दर्शन शिवराज वायचल यांनी केलेले आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही या चित्रपटाचे 18व्या दिवसाचं कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांचा चित्रपट गुलखंद हा 2025 मधला दुसरा सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट मराठीमधला बनलेला आहे। हा चित्रपट आता सर्वात अधिक कमाई करणारा मराठीमधला गुलखंद चित्रपटाच्या अगदी जवळ आलेला आहे। गुलखंद या चित्रपटाने
4,92,00,000ची कमाई केलेली आहे। आणि आता थांबायचं नाही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 8व्या दिवशी 45 लाखाची कमाई केलेली आहे। ती पहिल्या दिवशी म्हणजे या चित्रपटाने पहिल्या दिवशी 45 लाखाची कमाई केलेली होती, तितकीच कमाई आता या चित्रपटाने 8व्या दिवशी 45 लाख रुपये कमवलेले आहे। आणि या चित्रपटाने पहिला 16व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती आणि 17व्या दिवशी या चित्रपटाने 30 लाखाची कमाई केली होती। आणि तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने एकूण या चित्रपटाने 51 लाखाची कमाई केलेली आहे। तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने 51 लाखाची कमाई केलेली आहे। आणि या चित्रपटाचे बजेट 4 कोटी रुपये होते। आणि आत्ता या चित्रपटाने आपली बजेट वसूल केलेले आहे आणि नफा पण आता हा चित्रपट घेत आहे आणि हा चित्रपट चांगला चाललेला आहे। 15%चा नफा या चित्रपटाने आत्तापर्यंत कमवलेला आहे। म्हणजे या चित्रपटाची आत्ता 18 दिवसापर्यंत या चित्रपटाने 4,62,00,000ची कमाई या चित्रपटाने 18व्या दिवसापर्यंत केलेली आहे। म्हणजे हा चित्रपटाला आता नफा होत आहे। आणि हा चित्रपटाला MIDBमध्ये या चित्रपटाला 8.9ची रेटिंग मिळाली होती। आता थांबायचं नाही या चित्रपटामध्ये सिद्धार्थ जाधव, भरत जाधव, ओम भूतकर, पन पेटे, आशुतोष गोवारीकर यासारखे दिग्गज कलाकारांची महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटामध्ये आहे। या चित्रपटाचं दिग्दर्शन शिवराज वायचल यांनी केलेले आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही या चित्रपटाचे 18व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांचा चित्रपट गुलखंद हा 2025 मधला दुसरा सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट मराठीमधला बनलेला आहे। हा चित्रपट आता सर्वात अधिक कमाई करणारा मराठीमधला गुलखंद चित्रपटाच्या अगदी जवळ आलेला आहे। गुलखंद या चित्रपटाने 4,92,00,000ची कमाई केलेली आहे। आणि आता थांबायचं नाही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 8व्या दिवशी 45 लाखाची कमाई केलेली आहे। ती पहिल्या दिवशी म्हणजे या चित्रपटाने पहिल्या दिवशी 45 लाखाची कमाई केलेली होती, तितकीच कमाई आता या चित्रपटाने 8व्या दिवशी 45 लाख रुपये कमवलेले आहे। आणि या चित्रपटाने पहिला 16व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती आणि 17व्या दिवशी या चित्रपटाने 30 लाखाची कमाई केली होती। आणि तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने एकूण या चित्रपटाने 51 लाखाची कमाई केलेली आहे। तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने 51 लाखाची कमाई केलेली आहे। आणि या चित्रपटाचे बजेट 4 कोटी रुपये होते। आणि आत्ता या चित्रपटाने आपली बजेट वसूल केलेले आहे आणि नफा पण आता हा चित्रपट घेत आहे आणि हा चित्रपट चांगला चाललेला आहे। 15%चा नफा या चित्रपटाने आत्तापर्यंत कमवलेला आहे। म्हणजे या चित्रपटाची आत्ता 18 दिवसापर्यंत या चित्रपटाने 4,62,00,000ची कमाई या चित्रपटाने 18व्या दिवसापर्यंत केलेली आहे। म्हणजे हा चित्रपटाला आता नफा होत आहे। आणि हा चित्रपटाला MIDBमध्ये या चित्रपटाला 8.9ची रेटिंग मिळाली होती। आता थांबायचं नाही या चित्रपटामध्ये सिद्धार्थ जाधव, भरत जाधव, ओम भूतकर, पन पेटे, आशुतोष गोवारीकर यासारखे दिग्गज कलाकारांची महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटामध्ये आहे। या चित्रपटाचं दिग्दर्शन शिवराज वायचल यांनी केलेले आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही या चित्रपटाचे 18व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांचा चित्रपट गुलखंद हा 2025 मधला दुसरा सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट मराठीमधला बनलेला आहे। हा चित्रपट आता सर्वात अधिक कमाई करणारा मराठीमधला गुलखंद चित्रपटाच्या अगदी जवळ आलेला आहे। गुलखंद या चित्रपटाने 4,92,00,000ची कमाई केलेली आहे। आणि आता थांबायचं नाही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 8व्या दिवशी 45 लाखाची कमाई केलेली आहे। ती पहिल्या दिवशी म्हणजे या चित्रपटाने पहिल्या दिवशी 45 लाखाची कमाई केलेली होती, तितकीच कमाई आता या चित्रपटाने 8व्या दिवशी 45 लाख रुपये कमवलेले आहे। आणि या चित्रपटाने पहिला 16व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती
आणि 17व्या दिवशी या चित्रपटाने 30 लाखाची कमाई केली होती आणि तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने एकूण या चित्रपटाने 51 लाखाची कमाई केलेली आहे। तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने 51 लाखाची कमाई केलेली आहे आणि या चित्रपटाचे बजेट 4 कोटी रुपये होते आणि आत्ता या चित्रपटाने आपली बजेट वसूल केलेले आहे आणि नफा पण आता हा चित्रपट घेत आहे आणि हा चित्रपट चांगला चाललेला आहे। 15%चा नफा या चित्रपटाने आत्तापर्यंत कमवलेला आहे। म्हणजे या चित्रपटाची आत्ता 18व्या दिवसापर्यंत या चित्रपटाने 4 कोटी 62 लाखाची कमाई या चित्रपटाने 18व्या दिवसापर्यंत केलेली आहे। म्हणजे हा आता नफा होत आहे आणि हा चित्रपटाला MIDBमध्ये या चित्रपटाला 8.9ची रेटिंग मिळाली होती। आता थांबायचं नाही, या चित्रपटामध्ये सिद्धार्थ जाधव, भरत जाधव, ओम भूतकर, पन पेटे, आशुतोष गोवारीकर यासारखे दिग्गज कलाकारांची महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटामध्ये आहे। या चित्रपटाचं दिग्दर्शन शिवराज वायचल यांनी केलेले आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही या चित्रपटाचे 18व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांचा चित्रपट गुलखंद हा 2025 मधला दुसरा सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट मराठीमधला बनलेला आहे। हा चित्रपट आता सर्वात अधिक कमाई करणारा मराठीमधला गुलखंद चित्रपटाच्या अगदी जवळ आलेला आहे। गुलखंद या चित्रपटाने 4 कोटी 92 लाखाची कमाई केलेली आहे आणि आता थांबायचं नाही, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 18व्या दिवशी 45 लाखाची कमाई केलेली आहे। ती पहिल्या दिवशी म्हणजे या चित्रपटाने पहिल्या दिवशी 45 लाखाची कमाई केलेली होती, तितकीच कमाई आता या चित्रपटाने 18व्या दिवशी 45 लाख रुपये कमवलेले आहे आणि या चित्रपटाने पहिला 16व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती आणि 17व्या दिवशी या चित्रपटाने 30 लाखाची कमाई केली होती आणि तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने एकूण या चित्रपटाने 51 लाखाची कमाई केलेली आहे। तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने 51 लाखाची कमाई केलेली आहे आणि या चित्रपटाचे बजेट 4 कोटी रुपये होते आणि आत्ता या चित्रपटाने आपली बजेट वसूल केलेले आहे आणि नफा पण आता हा चित्रपट घेत आहे आणि हा चित्रपट चांगला चाललेला आहे। 15%चा नफा या चित्रपटाने आत्तापर्यंत कमवलेला आहे। म्हणजे या चित्रपटाची आत्ता 18व्या दिवसापर्यंत या चित्रपटाने 4 कोटी 62 लाखाची कमाई या चित्रपटाने 18व्या दिवसापर्यंत केलेली आहे। म्हणजे हा चित्रपटाला आता नफा होत आहे आणि हा चित्रपटाला MIDBमध्ये या चित्रपटाला 8.9ची रेटिंग मिळाली होती। आता थांबायचं नाही, या चित्रपटामध्ये सिद्धार्थ जाधव, भरत जाधव, ओम भूतकर, पन पेटे, आशुतोष गोवारीकर यासारखे दिग्गज कलाकारांची महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटामध्ये आहे। या चित्रपटाचं दिग्दर्शन शिवराज वायचल यांनी केलेले आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही या चित्रपटाचे 18व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांचा चित्रपट गुलखंद हा 2025 मधला दुसरा सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट मराठीमधला बनलेला आहे। हा चित्रपट आता सर्वात अधिक कमाई करणारा मराठीमधला गुलखंद चित्रपटाच्या अगदी जवळ आलेला आहे। गुलखंद या चित्रपटाने 4 कोटी 92 लाखाची कमाई केलेली आहे आणि आता थांबायचं नाही, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 18व्या दिवशी 45 लाखाची कमाई केलेली आहे। ती पहिल्या दिवशी म्हणजे या चित्रपटाने पहिल्या दिवशी 45 लाखाची कमाई केलेली होती, तितकीच कमाई आता या चित्रपटाने 18व्या दिवशी 45 लाख रुपये कमवलेले आहे आणि या चित्रपटाने पहिला 16व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती आणि 17व्या दिवशी या चित्रपटाने 30 लाखाची कमाई केली होती आणि तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने एकूण या चित्रपटाने 51 लाखाची कमाई केलेली आहे। तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने 51 लाखाची कमाई केलेली आहे आणि या चित्रपटाचे बजेट 4 कोटी रुपये होते आणि आत्ता या चित्रपटाने आपली बजेट वसूल केलेले आहे आणि नफा पण आता हा चित्रपट घेत आहे आणि हा चित्रपट चांगला चाललेला आहे। 15%चा नफा या चित्रपटाने आत्तापर्यंत कमवलेला आहे।
म्हणजे या चित्रपटाची आत्ता 18व्या दिवसापर्यंत या चित्रपटाने 4,62,00,000ची कमाई या चित्रपटाने 18व्या दिवसापर्यंत केलेली आहे. म्हणजे हा चित्रपटाला आता नफा होत आहे. आणि हा चित्रपटाला MIDBमध्ये या चित्रपटाला 8.9ची रेटिंग मिळाली होती. आता थांबायचं नाही या चित्रपटामध्ये सिद्धार्थ जाधव, भरत जाधव, ओम भूतकर, पन पेटे, आशुतोष गोवारीकर यासारखे दिग्गज कलाकारांची महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटामध्ये आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन शिवराज वायचल यांनी केलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही या चित्रपटाचे 18व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांचा चित्रपट गुलखंद हा 2025मधला दुसरा सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट मराठीमधला बनलेला आहे. हा चित्रपट आता सर्वात अधिक कमाई करणारा मराठीमधला गुलखंद चित्रपटाच्या अगदी जवळ आलेला आहे. गुलखंद या चित्रपटाने 4,92,00,000ची कमाई केलेली आहे. आणि आता थांबायचं नाही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 18व्या दिवशी 45 लाखाची कमाई केलेली आहे. ती पहिल्या दिवशी म्हणजे या चित्रपटाने पहिल्या दिवशी 45 लाखाची कमाई केलेली होती. तितकीच कमाई आता या चित्रपटाने 18व्या दिवशी 45 लाख रुपये कमवलेले आहे. आणि या चित्रपटाने पहिला 16व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती. आणि 17व्या दिवशी या चित्रपटाने 30 लाखाची कमाई केली होती. आणि तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने एकूण या चित्रपटाने 51 लाखाची कमाई केलेली आहे. तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने 51 लाखाची कमाई केलेली आहे. आणि या चित्रपटाचे बजेट 4 कोटी रुपये होते. आणि आत्ता या चित्रपटाने आपली बजेट वसूल केलेले आहे. आणि नफा पण आता हा चित्रपट घेत आहे. आणि हा चित्रपट चांगला चाललेला आहे. 15%चा नफा या चित्रपटाने आत्तापर्यंत कमवलेला आहे. म्हणजे या चित्रपटाची आत्ता 18व्या दिवसापर्यंत या चित्रपटाने 4,62,00,000ची कमाई या चित्रपटाने 18व्या दिवसापर्यंत केलेली आहे. म्हणजे हा चित्रपटाला आता नफा होत आहे. आणि हा चित्रपटाला MIDBमध्ये या चित्रपटाला 8.9ची रेटिंग मिळाली होती. आता थांबायचं नाही या चित्रपटामध्ये सिद्धार्थ जाधव, भरत जाधव, ओम भूतकर, पन पेटे, आशुतोष गोवारीकर यासारखे दिग्गज कलाकारांची महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटामध्ये आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन शिवराज वायचल यांनी केलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही या चित्रपटाचे 18व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांचा चित्रपट गुलखंद हा 2025मधला दुसरा सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट मराठीमधला बनलेला आहे. हा चित्रपट आता सर्वात अधिक कमाई करणारा मराठीमधला गुलखंद चित्रपटाच्या अगदी जवळ आलेला आहे. गुलखंद या चित्रपटाने 4,92,00,000ची कमाई केलेली आहे. आणि आता थांबायचं नाही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 18व्या दिवशी 45 लाखाची कमाई केलेली आहे. ती पहिल्या दिवशी म्हणजे या चित्रपटाने पहिल्या दिवशी 45 लाखाची कमाई केलेली होती. तितकीच कमाई आता या चित्रपटाने 18व्या दिवशी 45 लाख रुपये कमवलेले आहे. आणि या चित्रपटाने पहिला 16व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती. आणि 17व्या दिवशी या चित्रपटाने 30 लाखाची कमाई केली होती. आणि तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने एकूण या चित्रपटाने 51 लाखाची कमाई केलेली आहे. तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने 51 लाखाची कमाई केलेली आहे. आणि या चित्रपटाचे बजेट 4 कोटी रुपये होते. आणि आत्ता या चित्रपटाने आपली बजेट वसूल केलेले आहे. आणि नफा पण आता हा चित्रपट घेत आहे. आणि हा चित्रपट चांगला चाललेला आहे. 15%चा नफा या चित्रपटाने आत्तापर्यंत कमवलेला आहे. म्हणजे या चित्रपटाची आत्ता 18व्या दिवसापर्यंत या चित्रपटाने 4,62,00,000ची कमाई या चित्रपटाने 18व्या दिवसापर्यंत केलेली आहे. म्हणजे हा चित्रपटाला आता नफा होत आहे. आणि हा चित्रपटाला MIDBमध्ये या चित्रपटाला 8.9ची रेटिंग मिळाली होती. आता थांबायचं नाही या चित्रपटामध्ये सिद्धार्थ जाधव, भरत जाधव, ओम भूतकर, पन पेटे, आशुतोष गोवारीकर यासारखे दिग्गज कलाकारांची महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटामध्ये आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन
शिवराज वायचल यांनी केलेले आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही या चित्रपटाचे 18व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांचा चित्रपट गुलखंद हा 2025 मधला दुसरा सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट मराठीमधला बनलेला आहे। हा चित्रपट आता सर्वात अधिक कमाई करणारा मराठीमधला गुलखंद चित्रपटाच्या अगदी जवळ आलेला आहे। गुलखंद या चित्रपटाने 4,92,00,000ची कमाई केलेली आहे। आणि आता थांबायचं नाही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 18व्या दिवशी 45 लाखाची कमाई केलेली आहे। ती पहिल्या दिवशी म्हणजे या चित्रपटाने पहिल्या दिवशी 45 लाखाची कमाई केलेली होती। तितकीच कमाई आता या चित्रपटाने 18व्या दिवशी 45 लाख रुपये कमवलेले आहे। आणि या चित्रपटाने पहिला 16व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती आणि 17व्या दिवशी या चित्रपटाने 30 लाखाची कमाई केली होती। आणि तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने या चित्रपटाने 51 लाखाची कमाई केलेली आहे। तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने 51 लाखाची कमाई केलेली आहे। आणि या चित्रपटाचे बजेट 4 कोटी रुपये होते। आणि आत्ता या चित्रपटाने आपली बजेट वसूल केलेले आहे आणि नफा पण आता हा चित्रपट घेत आहे आणि हा चित्रपट चांगला चाललेला आहे। 15%चा नफा या चित्रपटाने आत्तापर्यंत कमवलेला आहे। म्हणजे या चित्रपटाची आत्ता 18व्या दिवसापर्यंत या चित्रपटाने 4,62,00,000ची कमाई या चित्रपटाने 18व्या दिवसापर्यंत केलेली आहे। म्हणजे हा चित्रपटाला आता नफा होत आहे। आणि हा चित्रपटाला MIDBमध्ये या चित्रपटाला 8.9ची रेटिंग मिळाली होती। आता थांबायचं नाही या चित्रपटामध्ये सिद्धार्थ जाधव, भरत जाधव, ओम भूतकर, पन पेटे, आशुतोष गोवारीकर यासारखे दिग्गज कलाकारांची महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटामध्ये आहे। या चित्रपटाचं दिग्दर्शन शिवराज वायचल यांनी केलेले आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही या चित्रपटाचे 18व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांचा चित्रपट गुलखंद हा 2025 मधला दुसरा सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट मराठीमधला बनलेला आहे। हा चित्रपट आता सर्वात अधिक कमाई करणारा मराठीमधला गुलखंद चित्रपटाच्या अगदी जवळ आलेला आहे। गुलखंद या चित्रपटाने 4,92,00,000ची कमाई केलेली आहे। आणि आता थांबायचं नाही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 18व्या दिवशी 45 लाखाची कमाई केलेली आहे। ती पहिल्या दिवशी म्हणजे या चित्रपटाने पहिल्या दिवशी 45 लाखाची कमाई केलेली होती। तितकीच कमाई आता या चित्रपटाने 18व्या दिवशी 45 लाख रुपये कमवलेले आहे। आणि या चित्रपटाने पहिला 16व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती आणि 17व्या दिवशी या चित्रपटाने 30 लाखाची कमाई केली होती। आणि तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने या चित्रपटाने 51 लाखाची कमाई केलेली आहे। तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने 51 लाखाची कमाई केलेली आहे। आणि या चित्रपटाचे बजेट 4 कोटी रुपये होते। आणि आत्ता या चित्रपटाने आपली बजेट वसूल केलेले आहे आणि नफा पण आता हा चित्रपट घेत आहे आणि हा चित्रपट चांगला चाललेला आहे। 15%चा नफा या चित्रपटाने आत्तापर्यंत कमवलेला आहे। म्हणजे या चित्रपटाची आत्ता 18व्या दिवसापर्यंत या चित्रपटाने 4,62,00,000ची कमाई या चित्रपटाने 18व्या दिवसापर्यंत केलेली आहे। म्हणजे हा चित्रपटाला आता नफा होत आहे। आणि हा चित्रपटाला MIDBमध्ये या चित्रपटाला 8.9ची रेटिंग मिळाली होती। आता थांबायचं नाही या चित्रपटामध्ये सिद्धार्थ जाधव, भरत जाधव, ओम भूतकर, पन पेटे, आशुतोष गोवारीकर यासारखे दिग्गज कलाकारांची महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटामध्ये आहे। या चित्रपटाचं दिग्दर्शन शिवराज वायचल यांनी केलेले आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही या चित्रपटाचे 18व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांचा चित्रपट गुलखंद हा 2025 मधला दुसरा सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट मराठीमधला बनलेला आहे। हा चित्रपट आता सर्वात अधिक कमाई करणारा मराठीमधला गुलखंद चित्रपटाच्या अगदी जवळ आलेला आहे।
गुलशन या चित्रपटाने 4,92,00,000ची कमाई केलेली आहे. आणि आता थांबायचं नाही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 8व्या दिवशी 45 लाखाची कमाई केलेली आहे. ती पहिल्या दिवशी म्हणजे या चित्रपटाने पहिल्या दिवशी 45 लाखाची कमाई केलेली होती. तितकीच कमाई आता या चित्रपटाने 8व्या दिवशी 45 लाख रुपये कमवलेले आहे. आणि या चित्रपटाने पहिला 16व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती आणि 17व्या दिवशी या चित्रपटाने 30 लाखाची कमाई केली होती. आणि तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने या चित्रपटाने 51 लाखाची कमाई केलेली आहे. तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने 51 लाखाची कमाई केलेली आहे. आणि या चित्रपटाचे बजेट 4 कोटी रुपये होते. आणि आत्ता या चित्रपटाने आपली बजेट वसूल केलेले आहे आणि नफा पण आता हा चित्रपट घेत आहे आणि हा चित्रपट चांगला चाललेला आहे. 15%चा नफा या चित्रपटाने आत्तापर्यंत कमवलेला आहे. म्हणजे या चित्रपटाची आत्ता 18 दिवसापर्यंत या चित्रपटाने 4,62,00,000ची कमाई या चित्रपटाने 18व्या दिवसापर्यंत केलेली आहे. म्हणजे हा चित्रपटाला आता नफा होत आहे. आणि हा चित्रपटाला MIDBमध्ये या चित्रपटाला 8.9ची रेटिंग मिळाली होती. आता थांबायचं नाही या चित्रपटामध्ये सिद्धार्थ जाधव, भरत जाधव, ओम भूतकर, पन पेटे, आशुतोष गोवारीकर यासारखे दिग्गज कलाकारांची महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटामध्ये आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन शिवराज वायचल यांनी केलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही या चित्रपटाचे 18व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांचा चित्रपट गुलशन हा 2025मधला दुसरा सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट मराठीमधला बनलेला आहे. हा चित्रपट आता सर्वात अधिक कमाई करणारा मराठीमधला गुलशन चित्रपटाच्या अगदी जवळ आलेला आहे. गुलशन या चित्रपटाने 4,92,00,000ची कमाई केलेली आहे. आणि आता थांबायचं नाही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 8व्या दिवशी 45 लाखाची कमाई केलेली आहे. ती पहिल्या दिवशी म्हणजे या चित्रपटाने पहिल्या दिवशी 45 लाखाची कमाई केलेली होती. तितकीच कमाई आता या चित्रपटाने 8व्या दिवशी 45 लाख रुपये कमवलेले आहे. आणि या चित्रपटाने पहिला 16व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती आणि 17व्या दिवशी या चित्रपटाने 30 लाखाची कमाई केली होती. आणि तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने या चित्रपटाने 51 लाखाची कमाई केलेली आहे. तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने 51 लाखाची कमाई केलेली आहे. आणि या चित्रपटाचे बजेट 4 कोटी रुपये होते. आणि आत्ता या चित्रपटाने आपली बजेट वसूल केलेले आहे आणि नफा पण आता हा चित्रपट घेत आहे आणि हा चित्रपट चांगला चाललेला आहे. 15%चा नफा या चित्रपटाने आत्तापर्यंत कमवलेला आहे. म्हणजे या चित्रपटाची आत्ता 18 दिवसापर्यंत या चित्रपटाने 4,62,00,000ची कमाई या चित्रपटाने 18व्या दिवसापर्यंत केलेली आहे. म्हणजे हा चित्रपटाला आता नफा होत आहे. आणि हा चित्रपटाला MIDBमध्ये या चित्रपटाला 8.9ची रेटिंग मिळाली होती. आता थांबायचं नाही या चित्रपटामध्ये सिद्धार्थ जाधव, भरत जाधव, ओम भूतकर, पन पेटे, आशुतोष गोवारीकर यासारखे दिग्गज कलाकारांची महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटामध्ये आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन शिवराज वायचल यांनी केलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही या चित्रपटाचे 18व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांचा चित्रपट गुलशन हा 2025मधला दुसरा सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट मराठीमधला बनलेला आहे. हा चित्रपट आता सर्वात अधिक कमाई करणारा मराठीमधला गुलशन चित्रपटाच्या अगदी जवळ आलेला आहे. गुलशन या चित्रपटाने 4,92,00,000ची कमाई केलेली आहे. आणि आता थांबायचं नाही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 8व्या दिवशी 45 लाखाची कमाई केलेली आहे. ती पहिल्या दिवशी म्हणजे या चित्रपटाने पहिल्या दिवशी 45 लाखाची कमाई केलेली होती. तितकीच कमाई आता या चित्रपटाने 8व्या दिवशी 45 लाख रुपये कमवलेले आहे. आणि या चित्रपटाने पहिला 16व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती
आणि 17व्या दिवशी या चित्रपटाने 30 लाखाची कमाई केली होती आणि तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने एकूण या चित्रपटाने 51 लाखाची कमाई केलेली आहे। तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने 51 लाखाची कमाई केलेली आहे आणि या चित्रपटाचे बजेट 4 कोटी रुपये होते आणि आत्ता या चित्रपटाने आपली बजेट वसूल केलेले आहे आणि नफा पण आता हा चित्रपट घेत आहे आणि हा चित्रपट चांगला चाललेला आहे। 15% नफा या चित्रपटाने आत्तापर्यंत कमवलेला आहे। म्हणजे या चित्रपटाची आत्ता 18 दिवसापर्यंत या चित्रपटाने 4 कोटी 62 लाखाची कमाई या चित्रपटाने 18व्या दिवसापर्यंत केलेली आहे। म्हणजे हा चित्रपटाला आता नफा होत आहे आणि हा चित्रपटाला MIDBमध्ये या चित्रपटाला 8.9ची रेटिंग मिळाली होती। आता थांबायचं नाही, या चित्रपटामध्ये सिद्धार्थ जाधव, भरत जाधव, ओम भूतकर, पन पेटे, आशुतोष गोवारीकर यासारखे दिग्गज कलाकारांची महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटामध्ये आहे। या चित्रपटाचं दिग्दर्शन शिवराज वायचल यांनी केलेले आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही या चित्रपटाचे 18व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांचा चित्रपट गुलखंद हा 2025मधला दुसरा सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट मराठीमधला बनलेला आहे। हा चित्रपट आता सर्वात अधिक कमाई करणारा मराठीमधला गुलखंद चित्रपटाच्या अगदी जवळ आलेला आहे। गुलखंद या चित्रपटाने 4 कोटी 92 लाखाची कमाई केलेली आहे आणि आता थांबायचं नाही, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 18व्या दिवशी 45 लाखाची कमाई केलेली आहे। ती पहिल्या दिवशी म्हणजे या चित्रपटाने पहिल्या दिवशी 45 लाखाची कमाई केलेली होती। तितकीच कमाई आता या चित्रपटाने 18व्या दिवशी 45 लाख रुपये कमवलेले आहे आणि या चित्रपटाने पहिला 16व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती आणि 17व्या दिवशी या चित्रपटाने 30 लाखाची कमाई केली होती आणि तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने एकूण या चित्रपटाने 51 लाखाची कमाई केलेली आहे। तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने 51 लाखाची कमाई केलेली आहे आणि या चित्रपटाचे बजेट 4 कोटी रुपये होते आणि आत्ता या चित्रपटाने आपली बजेट वसूल केलेले आहे आणि नफा पण आता हा चित्रपट घेत आहे आणि हा चित्रपट चांगला चाललेला आहे। 15% नफा या चित्रपटाने आत्तापर्यंत कमवलेला आहे। म्हणजे या चित्रपटाची आत्ता 18 दिवसापर्यंत या चित्रपटाने 4 कोटी 62 लाखाची कमाई या चित्रपटाने 18व्या दिवसापर्यंत केलेली आहे। म्हणजे हा चित्रपटाला आता नफा होत आहे आणि हा चित्रपटाला MIDBमध्ये या चित्रपटाला 8.9ची रेटिंग मिळाली होती। आता थांबायचं नाही, या चित्रपटामध्ये सिद्धार्थ जाधव, भरत जाधव, ओम भूतकर, पन पेटे, आशुतोष गोवारीकर यासारखे दिग्गज कलाकारांची महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटामध्ये आहे। या चित्रपटाचं दिग्दर्शन शिवराज वायचल यांनी केलेले आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही या चित्रपटाचे 18व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांचा चित्रपट गुलखंद हा 2025मधला दुसरा सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट मराठीमधला बनलेला आहे। हा चित्रपट आता सर्वात अधिक कमाई करणारा मराठीमधला गुलखंद चित्रपटाच्या अगदी जवळ आलेला आहे। गुलखंद या चित्रपटाने 4 कोटी 92 लाखाची कमाई केलेली आहे आणि आता थांबायचं नाही, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 18व्या दिवशी 45 लाखाची कमाई केलेली आहे। ती पहिल्या दिवशी म्हणजे या चित्रपटाने पहिल्या दिवशी 45 लाखाची कमाई केलेली होती। तितकीच कमाई आता या चित्रपटाने 18व्या दिवशी 45 लाख रुपये कमवलेले आहे आणि या चित्रपटाने पहिला 16व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती आणि 17व्या दिवशी या चित्रपटाने 30 लाखाची कमाई केली होती आणि तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने एकूण या चित्रपटाने 51 लाखाची कमाई केलेली आहे। तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने 51 लाखाची कमाई केलेली आहे आणि या चित्रपटाचे बजेट 4 कोटी रुपये होते आणि आत्ता या चित्रपटाने आपली बजेट वसूल केलेले आहे आणि नफा पण आता हा चित्रपट घेत आहे आणि हा चित्रपट चांगला चाललेला आहे। 15% नफा या चित्रपटाने आत्तापर्यंत कमवलेला आहे।
म्हणजे या चित्रपटाची आत्ता 18व्या दिवसापर्यंत या चित्रपटाने 4,62,00,000ची कमाई या चित्रपटाने 18व्या दिवसापर्यंत केलेली आहे. म्हणजे हा चित्रपटाला आता नफा होत आहे. आणि हा चित्रपटाला MIDBमध्ये या चित्रपटाला 8.9ची रेटिंग मिळाली होती. आता थांबायचं नाही या चित्रपटामध्ये सिद्धार्थ जाधव, भरत जाधव, ओम भूतकर, पन पेटे, आशुतोष गोवारीकर यासारखे दिग्गज कलाकारांची महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटामध्ये आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन शिवराज वायचल यांनी केलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही या चित्रपटाचे 18व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांचा चित्रपट गुलखंद हा 2025मधला दुसरा सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट मराठीमधला बनलेला आहे. हा चित्रपट आता सर्वात अधिक कमाई करणारा मराठीमधला गुलखंद चित्रपटाच्या अगदी जवळ आलेला आहे. गुलखंद या चित्रपटाने 4,92,00,000ची कमाई केलेली आहे. आणि आता थांबायचं नाही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 18व्या दिवशी 45 लाखाची कमाई केलेली आहे. ती पहिल्या दिवशी म्हणजे या चित्रपटाने पहिल्या दिवशी 45 लाखाची कमाई केलेली होती. तितकीच कमाई आता या चित्रपटाने 18व्या दिवशी 45 लाख रुपये कमवलेले आहे. आणि या चित्रपटाने पहिला 16व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती. आणि 17व्या दिवशी या चित्रपटाने 30 लाखाची कमाई केली होती. आणि तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने या चित्रपटाने 51 लाखाची कमाई केलेली आहे. तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने 51 लाखाची कमाई केलेली आहे. आणि या चित्रपटाचे बजेट 4 कोटी रुपये होते. आणि आत्ता या चित्रपटाने आपली बजेट वसूल केलेले आहे. आणि नफा पण आता हा चित्रपट घेत आहे. आणि हा चित्रपट चांगला चाललेला आहे. 15%चा नफा या चित्रपटाने आत्तापर्यंत कमवलेला आहे. म्हणजे या चित्रपटाची आत्ता 18व्या दिवसापर्यंत या चित्रपटाने 4,62,00,000ची कमाई या चित्रपटाने 18व्या दिवसापर्यंत केलेली आहे. म्हणजे हा चित्रपटाला आता नफा होत आहे. आणि हा चित्रपटाला MIDBमध्ये या चित्रपटाला 8.9ची रेटिंग मिळाली होती. आता थांबायचं नाही या चित्रपटामध्ये सिद्धार्थ जाधव, भरत जाधव, ओम भूतकर, पन पेटे, आशुतोष गोवारीकर यासारखे दिग्गज कलाकारांची महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटामध्ये आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन शिवराज वायचल यांनी केलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही या चित्रपटाचे 18व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांचा चित्रपट गुलखंद हा 2025मधला दुसरा सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट मराठीमधला बनलेला आहे. हा चित्रपट आता सर्वात अधिक कमाई करणारा मराठीमधला गुलखंद चित्रपटाच्या अगदी जवळ आलेला आहे. गुलखंद या चित्रपटाने 4,92,00,000ची कमाई केलेली आहे. आणि आता थांबायचं नाही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 18व्या दिवशी 45 लाखाची कमाई केलेली आहे. ती पहिल्या दिवशी म्हणजे या चित्रपटाने पहिल्या दिवशी 45 लाखाची कमाई केलेली होती. तितकीच कमाई आता या चित्रपटाने 18व्या दिवशी 45 लाख रुपये कमवलेले आहे. आणि या चित्रपटाने पहिला 16व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती. आणि 17व्या दिवशी या चित्रपटाने 30 लाखाची कमाई केली होती. आणि तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने या चित्रपटाने 51 लाखाची कमाई केलेली आहे. तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने 51 लाखाची कमाई केलेली आहे. आणि या चित्रपटाचे बजेट 4 कोटी रुपये होते. आणि आत्ता या चित्रपटाने आपली बजेट वसूल केलेले आहे. आणि नफा पण आता हा चित्रपट घेत आहे. आणि हा चित्रपट चांगला चाललेला आहे. 15%चा नफा या चित्रपटाने आत्तापर्यंत कमवलेला आहे. म्हणजे या चित्रपटाची आत्ता 18व्या दिवसापर्यंत या चित्रपटाने 4,62,00,000ची कमाई या चित्रपटाने 18व्या दिवसापर्यंत केलेली आहे. म्हणजे हा चित्रपटाला आता नफा होत आहे. आणि हा चित्रपटाला MIDBमध्ये या चित्रपटाला 8.9ची रेटिंग मिळाली होती. आता थांबायचं नाही या चित्रपटामध्ये सिद्धार्थ जाधव, भरत जाधव, ओम भूतकर, पन पेटे, आशुतोष गोवारीकर यासारखे दिग्गज कलाकारांची महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटामध्ये आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन
शिवराज वायचल यांनी केलेले आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही या चित्रपटाचे 18व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांचा चित्रपट गुलखंद हा 2025 मधला दुसरा सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट मराठीमधला बनलेला आहे। हा चित्रपट आता सर्वात अधिक कमाई करणारा मराठीमधला गुलखंद चित्रपटाच्या अगदी जवळ आलेला आहे। गुलखंद या चित्रपटाने 4,92,00,000ची कमाई केलेली आहे। आणि आता थांबायचं नाही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 18व्या दिवशी 45 लाखाची कमाई केलेली आहे। ती पहिल्या दिवशी म्हणजे या चित्रपटाने पहिल्या दिवशी 45 लाखाची कमाई केलेली होती। तितकीच कमाई आता या चित्रपटाने 18व्या दिवशी 45 लाख रुपये कमवलेले आहे। आणि या चित्रपटाने पहिला 16व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती आणि 17व्या दिवशी या चित्रपटाने 30 लाखाची कमाई केली होती। आणि तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने या चित्रपटाने 51 लाखाची कमाई केलेली आहे। तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने 51 लाखाची कमाई केलेली आहे। आणि या चित्रपटाचे बजेट 4 कोटी रुपये होते। आणि आत्ता या चित्रपटाने आपली बजेट वसूल केलेले आहे आणि नफा पण आता हा चित्रपट घेत आहे आणि हा चित्रपट चांगला चाललेला आहे। 15% नफा या चित्रपटाने आत्तापर्यंत कमवलेला आहे। म्हणजे या चित्रपटाची आत्ता 18 दिवसापर्यंत या चित्रपटाने 4,62,00,000ची कमाई या चित्रपटाने 18व्या दिवसापर्यंत केलेली आहे। म्हणजे हा चित्रपटाला आता नफा होत आहे। आणि हा चित्रपटाला MIDBमध्ये या चित्रपटाला 8.9ची रेटिंग मिळाली होती। आता थांबायचं नाही या चित्रपटामध्ये सिद्धार्थ जाधव, भरत जाधव, ओम भूतकर, पन पेटे, आशुतोष गोवारीकर यासारखे दिग्गज कलाकारांची महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटामध्ये आहे। या चित्रपटाचं दिग्दर्शन शिवराज वायचल यांनी केलेले आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही या चित्रपटाचे 18व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांचा चित्रपट गुलखंद हा 2025 मधला दुसरा सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट मराठीमधला बनलेला आहे। हा चित्रपट आता सर्वात अधिक कमाई करणारा मराठीमधला गुलखंद चित्रपटाच्या अगदी जवळ आलेला आहे। गुलखंद या चित्रपटाने 4,92,00,000ची कमाई केलेली आहे। आणि आता थांबायचं नाही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 18व्या दिवशी 45 लाखाची कमाई केलेली आहे। ती पहिल्या दिवशी म्हणजे या चित्रपटाने पहिल्या दिवशी 45 लाखाची कमाई केलेली होती। तितकीच कमाई आता या चित्रपटाने 18व्या दिवशी 45 लाख रुपये कमवलेले आहे। आणि या चित्रपटाने पहिला 16व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती आणि 17व्या दिवशी या चित्रपटाने 30 लाखाची कमाई केली होती। आणि तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने 51 लाखाची कमाई केलेली आहे। तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने 51 लाखाची कमाई केलेली आहे। आणि या चित्रपटाचे बजेट 4 कोटी रुपये होते। आणि आत्ता या चित्रपटाने आपली बजेट वसूल केलेले आहे आणि नफा पण आता हा चित्रपट घेत आहे आणि हा चित्रपट चांगला चाललेला आहे। 15% नफा या चित्रपटाने आत्तापर्यंत कमवलेला आहे। म्हणजे या चित्रपटाची आत्ता 18 दिवसापर्यंत या चित्रपटाने 4,62,00,000ची कमाई या चित्रपटाने 18व्या दिवसापर्यंत केलेली आहे। म्हणजे हा चित्रपटाला आता नफा होत आहे। आणि हा चित्रपटाला MIDBमध्ये या चित्रपटाला 8.9ची रेटिंग मिळाली होती। आता थांबायचं नाही या चित्रपटामध्ये सिद्धार्थ जाधव, भरत जाधव, ओम भूतकर, पन पेटे, आशुतोष गोवारीकर यासारखे दिग्गज कलाकारांची महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटामध्ये आहे। या चित्रपटाचं दिग्दर्शन शिवराज वायचल यांनी केलेले आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही या चित्रपटाचे 18व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांचा चित्रपट गुलखंद हा 2025 मधला दुसरा सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट मराठीमधला बनलेला आहे। हा चित्रपट आता सर्वात अधिक कमाई करणारा मराठीमधला गुलखंद चित्रपटाच्या अगदी जवळ आलेला आहे।
गुलशन या चित्रपटाने 4,92,00,000ची कमाई केलेली आहे. आणि आता थांबायचं नाही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 8व्या दिवशी 45 लाखाची कमाई केलेली आहे. ती पहिल्या दिवशी म्हणजे या चित्रपटाने पहिल्या दिवशी 45 लाखाची कमाई केलेली. तितकीच कमाई आता या चित्रपटाने 8व्या दिवशी 45 लाख रुपये कमवलेले आहे. आणि या चित्रपटाने पहिला 16व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती आणि 17व्या दिवशी या चित्रपटाने 30 लाखाची कमाई केली होती. आणि तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने एकूण या चित्रपटाने 51 लाखाची कमाई केलेली आहे. तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने 51 लाखाची कमाई केलेली आहे. आणि या चित्रपटाचे बजेट 4 कोटी रुपये होते. आणि आत्ता या चित्रपटाने आपली बजेट वसूल केलेले आहे आणि नफा पण आता हा चित्रपट घेत आहे आणि हा चित्रपट चांगला चाललेला आहे. 15%चा नफा या चित्रपटाने आत्तापर्यंत कमवलेला आहे. म्हणजे या चित्रपटाची आत्ता 18व्या दिवसापर्यंत या चित्रपटाने 4,62,00,000ची कमाई या चित्रपटाने 18व्या दिवसापर्यंत केलेली आहे. म्हणजे हा चित्रपटाला आता नफा होत आहे. आणि हा चित्रपटाला MIDBमध्ये या चित्रपटाला 8.9ची रेटिंग मिळाली होती. आता थांबायचं ना, या चित्रपटामध्ये सिद्धार्थ जाधव, भरत जाधव, ओम भूतकर, पन पेटे, आशुतोष गोवारीकर यासारखे दिग्गज कलाकारांची महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटामध्ये आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन शिवराज वायचल यांनी केलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही या चित्रपटाचे 18व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांचा चित्रपट गुलशन हा 2025मधला दुसरा सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट मराठीमधला बनलेला आहे. हा चित्रपट आता सर्वात अधिक कमाई करणारा मराठीमधला गुलशन चित्रपटाच्या अगदी जवळ आलेला आहे. गुलशन या चित्रपटाने 4,92,00,000ची कमाई केलेली आहे. आणि आता थांबायचं नाही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 8व्या दिवशी 45 लाखाची कमाई केलेली आहे. ती पहिल्या दिवशी म्हणजे या चित्रपटाने पहिल्या दिवशी 45 लाखाची कमाई केलेली. तितकीच कमाई आता या चित्रपटाने 8व्या दिवशी 45 लाख रुपये कमवलेले आहे. आणि या चित्रपटाने पहिला 16व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती आणि 17व्या दिवशी या चित्रपटाने 30 लाखाची कमाई केली होती. आणि तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने एकूण या चित्रपटाने 51 लाखाची कमाई केलेली आहे. तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने 51 लाखाची कमाई केलेली आहे. आणि या चित्रपटाचे बजेट 4 कोटी रुपये होते. आणि आत्ता या चित्रपटाने आपली बजेट वसूल केलेले आहे आणि नफा पण आता हा चित्रपट घेत आहे आणि हा चित्रपट चांगला चाललेला आहे. 15%चा नफा या चित्रपटाने आत्तापर्यंत कमवलेला आहे. म्हणजे या चित्रपटाची आत्ता 18व्या दिवसापर्यंत या चित्रपटाने 4,62,00,000ची कमाई या चित्रपटाने 18व्या दिवसापर्यंत केलेली आहे. म्हणजे हा चित्रपटाला आता नफा होत आहे. आणि हा चित्रपटाला MIDBमध्ये या चित्रपटाला 8.9ची रेटिंग मिळाली होती. आता थांबायचं ना, या चित्रपटामध्ये सिद्धार्थ जाधव, भरत जाधव, ओम भूतकर, पन पेटे, आशुतोष गोवारीकर यासारखे दिग्गज कलाकारांची महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटामध्ये आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन शिवराज वायचल यांनी केलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही या चित्रपटाचे 18व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांचा चित्रपट गुलशन हा 2025मधला दुसरा सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट मराठीमधला बनलेला आहे. हा चित्रपट आता सर्वात अधिक कमाई करणारा मराठीमधला गुलशन चित्रपटाच्या अगदी जवळ आलेला आहे. गुलशन या चित्रपटाने 4,92,00,000ची कमाई केलेली आहे. आणि आता थांबायचं नाही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 8व्या दिवशी 45 लाखाची कमाई केलेली आहे. ती पहिल्या दिवशी म्हणजे या चित्रपटाने पहिल्या दिवशी 45 लाखाची कमाई केलेली. तितकीच कमाई आता या चित्रपटाने 8व्या दिवशी 45 लाख रुपये कमवलेले आहे. आणि या चित्रपटाने पहिला 16व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती
आणि 17व्या दिवशी या चित्रपटाने 30 लाखाची कमाई केली होती आणि तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने एकूण या चित्रपटाने 51 लाखाची कमाई केलेली आहे। तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने 51 लाखाची कमाई केलेली आहे आणि या चित्रपटाचे बजेट 4 कोटी रुपये होते आणि आत्ता या चित्रपटाने आपली बजेट वसूल केलेले आहे आणि नफा पण आता हा चित्रपट घेत आहे आणि हा चित्रपट चांगला चाललेला आहे। 15% नफा या चित्रपटाने आत्तापर्यंत कमवलेला आहे। म्हणजे या चित्रपटाची आत्ता 18व्या दिवसापर्यंत या चित्रपटाने 4 कोटी 62 लाखाची कमाई या चित्रपटाने 18व्या दिवसापर्यंत केलेली आहे। म्हणजे हा चित्रपटाला आता नफा होत आहे आणि हा चित्रपटाला MIDBमध्ये या चित्रपटाला 8.9ची रेटिंग मिळाली होती। आता थांबायचं नाही, या चित्रपटामध्ये सिद्धार्थ जाधव, भरत जाधव, ओम भूतकर, पन पेटे, आशुतोष गोवारीकर यासारखे दिग्गज कलाकारांची महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटामध्ये आहे। या चित्रपटाचं दिग्दर्शन शिवराज वायचल यांनी केलेले आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही, या चित्रपटाचे 18व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांचा चित्रपट गुलखंद हा 2025 मधला दुसरा सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट मराठीमधला बनलेला आहे। हा चित्रपट आता सर्वात अधिक कमाई करणारा मराठीमधला गुलखंद चित्रपटाच्या अगदी जवळ आलेला आहे। गुलखंद या चित्रपटाने 4 कोटी 92 लाखाची कमाई केलेली आहे आणि आता थांबायचं नाही, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 18व्या दिवशी 45 लाखाची कमाई केलेली आहे। ती पहिल्या दिवशी म्हणजे या चित्रपटाने पहिल्या दिवशी 45 लाखाची कमाई केलेली होती। तितकीच कमाई आता या चित्रपटाने 18व्या दिवशी 45 लाख रुपये कमवलेले आहे आणि या चित्रपटाने पहिला 16व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती आणि 17व्या दिवशी या चित्रपटाने 30 लाखाची कमाई केली होती आणि तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने एकूण या चित्रपटाने 51 लाखाची कमाई केलेली आहे। तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने 51 लाखाची कमाई केलेली आहे आणि या चित्रपटाचे बजेट 4 कोटी रुपये होते आणि आत्ता या चित्रपटाने आपली बजेट वसूल केलेले आहे आणि नफा पण आता हा चित्रपट घेत आहे आणि हा चित्रपट चांगला चाललेला आहे। 15% नफा या चित्रपटाने आत्तापर्यंत कमवलेला आहे। म्हणजे या चित्रपटाची आत्ता 18व्या दिवसापर्यंत या चित्रपटाने 4 कोटी 62 लाखाची कमाई या चित्रपटाने 18व्या दिवसापर्यंत केलेली आहे। म्हणजे हा चित्रपटाला आता नफा होत आहे आणि हा चित्रपटाला MIDBमध्ये या चित्रपटाला 8.9ची रेटिंग मिळाली होती। आता थांबायचं नाही, या चित्रपटामध्ये सिद्धार्थ जाधव, भरत जाधव, ओम भूतकर, पन पेटे, आशुतोष गोवारीकर यासारखे दिग्गज कलाकारांची महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटामध्ये आहे। या चित्रपटाचं दिग्दर्शन शिवराज वायचल यांनी केलेले आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही, या चित्रपटाचे 18व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांचा चित्रपट गुलखंद हा 2025 मधला दुसरा सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट मराठीमधला बनलेला आहे। हा चित्रपट आता सर्वात अधिक कमाई करणारा मराठीमधला गुलखंद चित्रपटाच्या अगदी जवळ आलेला आहे। गुलखंद या चित्रपटाने 4 कोटी 92 लाखाची कमाई केलेली आहे आणि आता थांबायचं नाही, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 18व्या दिवशी 45 लाखाची कमाई केलेली आहे। ती पहिल्या दिवशी म्हणजे या चित्रपटाने पहिल्या दिवशी 45 लाखाची कमाई केलेली होती। तितकीच कमाई आता या चित्रपटाने 18व्या दिवशी 45 लाख रुपये कमवलेले आहे आणि या चित्रपटाने पहिला 16व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती आणि 17व्या दिवशी या चित्रपटाने 30 लाखाची कमाई केली होती आणि तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने एकूण या चित्रपटाने 51 लाखाची कमाई केलेली आहे। तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने 51 लाखाची कमाई केलेली आहे आणि या चित्रपटाचे बजेट 4 कोटी रुपये होते आणि आत्ता या चित्रपटाने आपली बजेट वसूल केलेले आहे आणि नफा पण आता हा चित्रपट घेत आहे आणि हा चित्रपट चांगला चाललेला आहे। 15% नफा या चित्रपटाने आत्तापर्यंत कमवलेला आहे।
म्हणजे या चित्रपटाची आत्ता 18व्या दिवसापर्यंत या चित्रपटाने 4,62,00,000ची कमाई या चित्रपटाने 18व्या दिवसापर्यंत केलेली आहे. म्हणजे हा चित्रपटाला आता नफा होत आहे. आणि हा चित्रपटाला MIDBमध्ये या चित्रपटाला 8.9ची रेटिंग मिळाली होती. आता थांबायचं नाही या चित्रपटामध्ये सिद्धार्थ जाधव, भरत जाधव, ओम भूतकर, पन पेटे, आशुतोष गोवारीकर यासारखे दिग्गज कलाकारांची महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटामध्ये आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन शिवराज वायचल यांनी केलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही या चित्रपटाचे 18व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांचा चित्रपट गुलखंद हा 2025मधला दुसरा सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट मराठीमधला बनलेला आहे. हा चित्रपट आता सर्वात अधिक कमाई करणारा मराठीमधला गुलखंद चित्रपटाच्या अगदी जवळ आलेला आहे. गुलखंद या चित्रपटाने 4,92,00,000ची कमाई केलेली आहे. आणि आता थांबायचं नाही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 18व्या दिवशी 45 लाखाची कमाई केलेली आहे. ती पहिल्या दिवशी म्हणजे या चित्रपटाने पहिल्या दिवशी 45 लाखाची कमाई केलेली. तितकीच कमाई आता या चित्रपटाने 18व्या दिवशी 45 लाख रुपये कमवलेले आहे. आणि या चित्रपटाने पहिला 16व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती. आणि 17व्या दिवशी या चित्रपटाने 30 लाखाची कमाई केली होती. आणि तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने एकूण या चित्रपटाने 51 लाखाची कमाई केलेली आहे. तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने 51 लाखाची कमाई केलेली आहे. आणि या चित्रपटाचे बजेट 4 कोटी रुपये होते. आणि आत्ता या चित्रपटाने आपली बजेट वसूल केलेले आहे. आणि नफा पण आता हा चित्रपट घेत आहे. आणि हा चित्रपट चांगला चाललेला आहे. 15%चा नफा या चित्रपटाने आत्तापर्यंत कमवलेला आहे. म्हणजे या चित्रपटाची आत्ता 18व्या दिवसापर्यंत या चित्रपटाने 4,62,00,000ची कमाई या चित्रपटाने 18व्या दिवसापर्यंत केलेली आहे. म्हणजे हा चित्रपटाला आता नफा होत आहे. आणि हा चित्रपटाला MIDBमध्ये या चित्रपटाला 8.9ची रेटिंग मिळाली होती. आता थांबायचं नाही या चित्रपटामध्ये सिद्धार्थ जाधव, भरत जाधव, ओम भूतकर, पन पेटे, आशुतोष गोवारीकर यासारखे दिग्गज कलाकारांची महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटामध्ये आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन शिवराज वायचल यांनी केलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही या चित्रपटाचे 18व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांचा चित्रपट गुलखंद हा 2025मधला दुसरा सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट मराठीमधला बनलेला आहे. हा चित्रपट आता सर्वात अधिक कमाई करणारा मराठीमधला गुलखंद चित्रपटाच्या अगदी जवळ आलेला आहे. गुलखंद या चित्रपटाने 4,92,00,000ची कमाई केलेली आहे. आणि आता थांबायचं नाही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 18व्या दिवशी 45 लाखाची कमाई केलेली आहे. ती पहिल्या दिवशी म्हणजे या चित्रपटाने पहिल्या दिवशी 45 लाखाची कमाई केलेली. तितकीच कमाई आता या चित्रपटाने 18व्या दिवशी 45 लाख रुपये कमवलेले आहे. आणि या चित्रपटाने पहिला 16व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती. आणि 17व्या दिवशी या चित्रपटाने 30 लाखाची कमाई केली होती. आणि तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने एकूण या चित्रपटाने 51 लाखाची कमाई केलेली आहे. तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने 51 लाखाची कमाई केलेली आहे. आणि या चित्रपटाचे बजेट 4 कोटी रुपये होते. आणि आत्ता या चित्रपटाने आपली बजेट वसूल केलेले आहे. आणि नफा पण आता हा चित्रपट घेत आहे. आणि हा चित्रपट चांगला चाललेला आहे. 15%चा नफा या चित्रपटाने आत्तापर्यंत कमवलेला आहे. म्हणजे या चित्रपटाची आत्ता 18व्या दिवसापर्यंत या चित्रपटाने 4,62,00,000ची कमाई या चित्रपटाने 18व्या दिवसापर्यंत केलेली आहे. म्हणजे हा चित्रपटाला आता नफा होत आहे. आणि हा चित्रपटाला MIDBमध्ये या चित्रपटाला 8.9ची रेटिंग मिळाली होती. आता थांबायचं नाही या चित्रपटामध्ये सिद्धार्थ जाधव, भरत जाधव, ओम भूतकर, पन पेटे, आशुतोष गोवारीकर यासारखे दिग्गज कलाकारांची महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटामध्ये आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन
शिवराज वायचल यांनी केलेले आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आता थांबायचं नाही या चित्रपटाचे 18व्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये भरत जाधव, सिद्धार्थ जाधव यांचा चित्रपट गुलखंद हा 2025 मधला दुसरा सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट मराठीमधला बनलेला आहे। हा चित्रपट आता सर्वात अधिक कमाई करणारा मराठीमधला गुलखंद चित्रपटाच्या अगदी जवळ आलेला आहे। गुलखंद या चित्रपटाने 4,92,00,000ची कमाई केलेली आहे। आणि आता थांबायचं नाही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 18व्या दिवशी 45 लाखाची कमाई केलेली आहे। ती पहिल्या दिवशी म्हणजे या चित्रपटाने पहिल्या दिवशी 45 लाखाची कमाई केलेली होती। तितकीच कमाई आता या चित्रपटाने 18व्या दिवशी 45 लाख रुपये कमवलेले आहे। आणि या चित्रपटाने पहिला 16व्या दिवशी या चित्रपटाने 16 लाखाची कमाई केली होती आणि 17व्या दिवशी या चित्रपटाने 30 लाखाची कमाई केली होती। आणि तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने एकूण या चित्रपटाने 51 लाखाची कमाई केलेली आहे। तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने 51 लाखाची कमाई केलेली आहे। आणि या चित्रपटाचे बजेट 4 कोटी रुपये होते। आणि आता या चित्रपटाने आपली बजेट वसूल केलेले आहे आणि नफा पण आता हा चित्रपट घेत आहे आणि हा चित्रपट चांगला